नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. आता पुढचा आपण व्हिडिओ करतो आहे त्याचं फेस व्हॅल्यू 10. ओके, या कंपनी आपण बघतो आहे. फेस व्हॅल्यू 10चा ॲडव्हान्टेज असा आहे की त्यापुढे स्प्लिट होऊ शकतो तो शेअर आणि तुम्हाला खूप ॲडव्हान्टेज मिळू शकतो. ओके, 10चा फेस व्हॅल्यूचा शेअर जर तुम्ही ₹1 कन्वर्ट केला, फेस व्हॅल्यू स्प्लिट झाली आणि फेस व्हॅल्यू 1 झाली, तर तुम्हाला जर 100 शेअर असतील त्याचे तुम्हाला 1000 शेअर 10 पट शेअर मिळतील. कारण फेस व्हॅल्यू 10ची 1 झाले, त्यामुळे तुम्हाला 100 शेअर असले तर 1000 शेअर मिळतील आणि मार्केट प्राईस पण त्याची डिवाइड बाय 10 होईल. म्हणजे समजा तो शेअर 1000चा असेल तर तो शेअर 100वर येईल आणि तुमच्याकडे शेअर्स 1000 होतील. त्यामुळे नेट तुम्हाला तेवढीच व्हॅल्यू दिसेल. ओके, मल्टिप्लिकेशन दोघांची, नंबर ऑफ शेअर्स गुणिले व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू. पण त्या शेअरची व्हॅल्यू 1000वरून ₹100 आल्यामुळे तो शेअर स्वस्त वाटायला लागतो. ओके, दिस इज व्हॉट इज अ ऑप्टिकल इल्युजन. ओके, त्यामुळे ₹100चं शेअर परत लोक डिमांड वाढते. शेवटी शेअर मार्केटचं गणित काय, सगळं डिमांड अँड सप्लायवर आहे, राईट. त्यामुळे त्या शेअरला डिमांड वाढते. ₹1000चं शेअर कोणी घेणार नाही, महाग आहे म्हणून. पण ₹100चा शेअर लोक घेतात आणि तो 110ला जातो, 115ला जातो, 120ला जातो, हळूहळू तो परत 500ला पण जाऊ शकतो. दॅट इज व्हॉट इज द मॅजिक ऑफ फेस व्हॅल्यू 10चे शेअर जे आहेत ते. आणि कितीतरी कंपन्यांचे फेस व्हॅल्यू 10चे शेअर जे होते 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, त्याचा फेस व्हॅल्यू 5 आले आहेत. कोणी इन्फोसिसचा आता सध्या फेस व्हॅल्यू 5 आहे. ओके, TCS ऑलरेडी फेस व्हॅल्यू 1 झालेला आहे. तेव्हा फेस व्हॅल्यू 10 होता काही वर्षांपूर्वी, 30 वर्षापूर्वी, राईट. त्यामुळे फेस व्हॅल्यू 10चे शेअर त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा आपण आता स्टडी करूया. बजाज ऑटो सगळ्यात पहिला जो टॉप आहे तो बजाज ऑटोचा शेअर अजूनही फेस व्हॅल्यू 10 आहे. आणि फिनॉमिनली आता फेस व्हॅल्यू 10चाच आपण अभ्यास करतो, त्यामुळे इकडचं मी तुम्हाला दाखवत नाही फेस व्हॅल्यू 10ची. म्हणजे कुठला शेअर सध्या लो लेवलला आहे. ओके, तर बजाज ऑटो इज नॉट ॲट लो लेवल, बट हुंडाई मोटर्स वॉज ॲट लो लेवल, ₹1800 होता. ओके, आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. ओके, आणि इतर पॅरामीटर तुम्ही वाचू शकता, जे PBT किती झाला वगैरे सगळं तुमच्यासमोर ठेवते. PBT 25चा किती आहे, 26चा किती आहे, नंतर 26/25चा रेशो किती आहे. हुंडाई मोटर्सचा 4% प्रॉफिट कमी झाला एका वर्षात, त्याच्यामुळे हा शेअर लोअर लेवलला आला. ओके, आणि ऑब्वियसली इकडचे जे रेशोज टाकले मी तुम्हाला, ऑपरेटिंग कॅश फ्लो एवढा होता, 25चा एवढा होता, आणि ऑपरेटिंग कॅश फ्लो डिवाइड बाय PBT. ओके, कॅश फ्लो जर जास्त असेल PBTपेक्षा, ऑब्वियसली इट इज सपोज टू बी गुड कंपनी. कारण काय, तुम्ही क्रेडिटवर माल दिला नाही तर ॲडव्हान्स घेतला लोकांच्याकडनं, त्यामुळे तुमच्याकडे कॅश फ्लो जास्त आला पण प्रॉफिट PBT कमी राहिला. ओके, कळतं आहे तुम्हाला काय सांगतो ते. जर तुम्ही क्रेडिटवर माल दिला तर तुम्ही प्रॉफिट डिक्लेअर करता, पेपर प्रॉफिट, पण कस्टमरकडे पैसा राहतो, कारण तो क्रेडिटवर तुम्हाला माल दिल्यामुळे 6 महिन्याने पैसे देतो किंवा 2 महिन्याने पैसे देतो, राईट, किंवा 3 महिन्याने देतो. पण जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे घेतले, जसं ITC करते की पहिल्यांदा ड्राफ्ट पाठवा, हिंदुस्तान युनिलिव्हर करते, पहिल्यांदा ड्राफ्ट पाठवा मग माल पाठवतो. सेम थिंग इज डन बाय बजाज ऑटो. पहिल्यांदा DD पाठवा, मग आम्ही स्कूटरी पाठवतो डीलरला. सेम थिंग इज अबाउट द प्रॉब्ली टाटा मोटर्स वगैरे. ओके, ते चेंज असतं डिपेंडिंग ऑन कंडिशन ऑफ द मार्केट. पण येस, दॅट इज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑपरेटिंग कॅश फ्लो मोर दॅन द PBT और ऑपरेटिंग कॅश फ्लो लेस दॅन द PBT. ओके, तर जिथे इथे ऑपरेटिंग कॅश फ्लो 2024चा जास्त आहे PBTपेक्षा, ती कंपनी ऑब्वियसली चांगली कंपनी आहे. त्याच्यामुळे हुंडाई मोटर्सचे बघा, प्रॉफिट 4% कमी झाला आहे, पण ऑपरेटिंग कॅश फ्लो डिवाइड बाय PBT इज 10 times, दॅट रेशो इज 10, इज ह्यूज, राईट. 7100 कोटी प्रॉफिट दाखवला आहे PBT, पण ऑपरेटिंग कॅश फ्लो किती, 71,000 कोटी. या लोकांनी 71,000 कोटी जमवलेत ॲडव्हान्समध्ये फ्रॉम देअर डिस्ट्रीब्युटर्स, आणि त्याच्यावर ते धंदा करतायत, राईट. सो दिस इज फिनॉमिनली गुड हुंडाई मोटर्सचा. ओके, म्हणजे आय एम इम्प्रेस मायसेल्फ. माझं पण आत्ता पहिल्यांदा लक्षात आलं. ओके, बाकी जास्त कंपन्यांचा बघा 10 कोणाचाच नाही आहे, सगळ्यांचा ॲट द सेम लेवल, और मे बी GSELचा तिप्पट आहे. ओके, त्यांनी ॲडव्हान्स दिल्याशिवाय माल दिला नाही, राईट. सो ठीक आहे. सो वी आर लुकिंग ॲट दिस FV10. आणि कुठले लोला आहेत, हुंडाई मोटर्स एक झाला, व्हर्लपूल अजूनही खाली आहे. ओके, 700-800 किती, ₹800 असेल, 790 वॉज लोएस्ट प्रॉब्ली. रूट मोबाईल अर्धा झालेला आहे. एस्कॉर्ट्स कुबोटा हा सुद्धा थोडा खाली आहे सध्या, राईट. नंतर GHCL हा सुद्धा खाली आला आहे, 424ला आला आहे फ्रॉम 750वरनं 424ला आला आहे. ओके, याचा पण कॅश फ्लो तर तुम्ही रेशो बघत राहा. ओके, 1.1 टाईम झाला आहे. प्रॉफिटेबिलिटी मात्र इथे एका वर्षात 30% खाली आले, पण हा त्याच्यामुळेच लो झालेला आहे, राईट. टाटा एलेक्सी अजून खाली आहे. ओके, नंतर अजून खाली असणारे कुठले आहेत बाबा, IOB इंडियन ओव्हरसीज बँक हा सुद्धा खाली आलेला आहे. प्रॉफिटेबिलिटी 38% वाढली आहे. ओके, एका वर्षामध्ये. पण OFSच्या प्रेशरमुळे खाली आला आहे. प्रॉफिटेबिलिटी वाढली असून सुद्धा OFSच्या प्रेशरमुळे खाली आला आहे, राईट. फेस व्हॅल्यू 10 आहे, हा पण स्प्लिट होऊ शकतो. अजून नाही होणार, 5 वर्षांनी होईल, पण होईल. त्यानंतर युको बँक हा पण खाली आहे बिकॉज ऑफ OFS प्रेशर. हा पण स्प्लिट होऊ शकतो 10 वर्षांनी, 5 वर्षांनी.
त्यानंतर बिर्ला केबल हा स्प्लिट होऊ शकतो. प्रॉफिटेबिलिटीची बघा तिप्पट झाली एका वर्षात, 22 कोटी झाले फ्रॉम 7 कोटी. ओके, आणि ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा 2025ला चांगला होता, पण 2026ला मात्र ऑपरेटिंग प्रॉफिट कमी झालं आहे. त्यामुळे प्रॉफिट जास्त आलं. टिपिकली असं रिलेशन असतं, जेव्हा तुम्ही प्रॉफिट जास्त दाखवता तेव्हा तुम्ही पुश करत असेल की इन्व्हेंटरीमधनं स्वतःच्या त्याच्याकडे राहू दे, तू पैसे उशिरा दे, त्यामुळे ऑब्व्हियसली ऑपरेटिंग कॅश फ्लो कमी होतो, पण प्रॉफिट तुम्ही जास्त दाखवू शकता. ओके, जर तुम्ही म्हणलात की नाही मी डिस्पॅच नाही करणार, पहिले पैसे दे, तर ती इन्व्हेंटरी तुमच्या फॅक्टरीतच राहणार, त्यामुळे ऑब्व्हियसली तुमचं प्रॉफिटेबिलिटी तुम्ही कमी दाखवू शकणार, राईट. कारण तुम्ही डिस्पॅच केल्याशिवाय प्रॉफिट रेव्हेन्यू दाखवू शकत नाही, सेल्स दाखवू शकत नाही, त्यामुळे प्रॉफिट पण दाखवू शकत नाही. त्यामुळे टिपिकली असं असतं की जिथे ऑपरेटिंग कॉस्ट फ्लो जास्त आहे तिथे PBT कमी असतो, आणि जिथे एक्झॅक्टली PBT जास्त असतो तिथे ऑपरेटिंग कॅश फ्लो कमी असतो. ओके, तर सिम्पल गणित आहे, मग तुम्हाला कळलं असेल. नंतर कुठला डायची करकारिया, हा पण शेअर लोला होता, 200 रुपयाला आला होता, आता परत वाढला असेल. ओके, ह्याचा पण प्रॉफिट खूप कमी झाला, त्यामुळे कमी आलेला 200 रुपयाला. आणि हा शेअर कोण निग्लेक्टेड शेअर आहे, सगळे छोटे शेअर आहेत बघा. याची प्रॉफिटेबिलिटी काय म्हणायचं, इक्विटी पण खूप कमी आहे. इक्विटी इज प्रॉब्ली 7.45 करोड. याची इक्विटी पण पॅरलेल आहे, तुम्ही बघा. बिर्ला केबलची इक्विटी पण बघा किती कमी, 11 कोटी. नंतर कॉर्ड्स केबलची पण इक्विटी फक्त 11 कोटी आहे. ओके, इक्विटी कमी तेवढं जास्त चांगलं, कारण त्याच्यामध्ये FI यायचे चान्सेस खूप कमी असतात. FI कुठे येतात, लार्ज कॅपमध्ये येतात, कारण काय त्यांना व्हॉल्यूम पाहिजे असतो. दे आर इन्व्हेस्टिंग इन करोड्स ऑफ रुपीज. ओके, त्याच्यामध्ये तेवढा व्हॉल्यूमच नाही आहे. ओके, छोटी कंपनी आहे, त्याच्यामुळे छोटी कंपनी सेफर पण असते, पण तेवढी रिस्कियर पण असते. ओके, बोथ यू डोंट गेट फ्री लंचेस एव्हरीवेअर. ओके, काहीतरी कमी आहे, काहीतरी जास्त असतं, त्याच्यामुळे तुम्हाला चॉईस करायचं असतं. ओके, आता पुढचा बघूया. डायची करकरिया बघितला, नंतर इंगरसल रँड नाही. TTK हेल्थ खाली आला आहे, 800 रुपयाला आला आहे. पॅनासोनिक एनर्जी हा सुरुवात तुम्हाला बॅटरीची लिमिटेशन सांगितली गव्हर्नमेंटची, की तुम्हीच रिसायकलिंग करा, त्याचं रिसायकलिंग प्लांट उभा राहा. त्यांनी काही केलेलं नाही, त्यामुळे हा MNC कंपनी आहे. पॅनासोनिक बॅटरी जे आपण घेतो, हा सुद्धा शेअर खाली आला आहे, कारण याचा प्रॉफिटच अर्धा झाला आहे, राईट. प्रॉफिट अर्धा झाला आहे, पण ऑपरेटिंग कॅश फ्लो याचा चांगला झाला आहे 13, कारण यांनी कॅश आल्याशिवाय माल पाठवला नाही, त्यामुळे ऑपरेटिंग कॅश फ्लो याचा चांगला आहे. हा सुद्धा शेअर अर्धा झालेला आहे. ओके, बघा तुम्हाला पटतंय का. नंतर TTK हेल्थ सांगितलं तुम्हाला. PNG हायजीन हा सुद्धा 16,000वरून 9,000वर आला आहे शेअर. ओके, ह्याची पण प्रॉफिटेबिलिटी चांगली वाढली आहे, 35% वाढली आहे. नेहमी लागणारा आयटम आहे फॉर द विमेन फोक्स, फॉर द हायजीन. याची पण कॅश फ्लो पण चांगला आहे, 928 करोड झाला आहे वर्सेस 600 करोड. तरीसुद्धा शेअर खाली आहे. ओके, हा मला कळलं नाही की याचं काय प्रॉब्लेम आहे. ओके, इक्विटी पण कमी आहे, 32 कोटी. हा शेअर मात्र कधीही स्प्लिट होऊ शकतो, उद्या पण स्प्लिट होऊ शकतो. ओके, PNG फायनान्स. आणि जेव्हा मार्केटमध्ये शेअर परफॉर्म करत नाही ना, तेव्हा आयदर तुम्हाला बोनस तरी मिळतो, नाही तर शेअर स्प्लिट तरी मिळतं, किंवा लार्ज डिव्हिडंड तरी मिळतं. ओके, कारण ही शेअर होल्डर फ्रेंडली कंपनी आहे, त्यामुळे ही कंपनी ह्याच्यातलं 3 पैकी एक तर करणारच. खूप लार्ज डिव्हिडंड तरी देईल, नाही तर स्प्लिट तरी करेल 5 रुपयात किंवा 1 रुपयामध्ये. ओके, नाहीतर मग अजून तुम्हाला तिसरा ऑप्शन सांगितला कुठला, मोठं डिव्हिडंड देईल, स्प्लिट करेल. ओके, नाहीतर बोनस देईल, या बोनस पण देऊ शकते. कारण 32 कोटीच कॅपिटल आहे, दे कॅन गिव्ह बोनस ऑल्सो. जसं इंडियन ऑइल सारखा बोनस देत असते, कारण मार्केट परफॉर्म करत नाही, डिव्हिडंड चांगली देते, पण बोनसवर बोनस दर 2 वर्षाला HPCL, BPCL आणि IOCLनी बोनस दिलेले आहेत. ओके, बिकॉज दॅट नॉट परफॉर्मिंग वेल, सो गिव्ह बोनस. ओके, PNG हायजीन सांगितला, घेण्यासारखा शेअर आहे, MNC शेअर आहे. ग्लॅक्सो फार्मा हा आता खाली नाही आहे, वरती गेलेला आहे. 2100ला आला होता, तर 2100ला आला तर घ्यायचा, परत 3200ला जातो, आता 2400ला गेला ऑलरेडी. ओके, त्यानंतर VST इंडस्ट्रीज. ओके, वजीर सुलतान टोबॅको हैदराबादची कंपनी. ओके, प्रॉफिटेबिलिटी फक्त 5% वाढले, ऑपरेटिंग कॅश फ्लो थोडासा वाढला आहे. ओके, 10 रुपयाचा आहे शेअर. ओके, आणि 169 रुपीज त्याचा इक्विटी आहे. KPIT टेक, समथिंग इज रॉंग विथ दिस कंपनी. त्याने गायडन्स एकदम टुकार दिला, त्यामुळे ही कंपनी पडलेली आहे, अर्धी झाली आहे. 1500वरून 500ला आली आहे. ओके, दिस KPIT टेक. पण हे घ्यायला पाहिजे का माहीत नाही, डिपेंड्स ऑन Q1 प्रॉफिट आणि Q2 प्रॉफिट. त्याच्यानंतर हा शेअरकडे 1200 कोटी कॅश फ्लो झालेला आहे कंपनीला. गेल्या वर्षी 1400 कोटी होता, कॅश फ्लो कमी झाला आहे. ओके, 272 कोटी. कॅपिटल इज ह्यूज. डेट घेतलेलं आहे 450 कोटीचं, कर्ज घेतलेलं आहे. मे बी दे वॉन्ट टू अक्वायर सम AI कंपनी. KPIT टेक. मांटे कार्लो हा घेण्यासारखा आहे शेअर, 540ला उत्तम आहे, 900 रुपयाला जाऊ शकतो. प्रॉफिटेबिलिटी 30% वाढलेली आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट पण, ऑपरेटिंग कॅश फ्लो पण चांगला आहे, 10 रुपयाचा आहे, कधीही स्प्लिट होऊ शकतो. मॉन्टे कार्लो. SH केळकर आपण बोललो बरेचदा, हा पण खाली आलेला शेअर आहे. प्रॉफिटेबिलिटी फक्त 2% कमी झाले या वर्षात. ओके, पण ऑपरेटिंग कॅश फ्लो पण चांगला वाढलेला आहे. सो इज वर्थ बाईंग. आय डोंट नो व्हाय दिस इज मर्क्युरियल रिझल्ट असतात, याची
कॉमेंट पण तुम्ही वाचा. रिझल्ट्स आर मर्क्युरियल, आत्ता चांगले उद्या चांगले नाही वगैरे असं. ओके. पॅरादीप फॉस्फेट हा पण पडलेला शेअर आहे. किंग्ज इन्फ्रा हा पण 118ला चांगला शेअर आहे. आता मी बोलत नाही, तुम्ही फक्त बघा. ओके. दिस डेटा इज लाईक nowhere you will find this फ्रेश डेटा. लाईक 2026चे रिझल्ट आत्ताच लागून 2 महिने झाले, पण हा सगळा डेटा तुमच्यापुढे अवेलेबल आहे की प्रत्येक सेक्टरने कसं परफॉर्म केलं, प्रत्येक शेअरनी प्रॉफिटॅबिलिटीमध्ये कसं परफॉर्म केलं, ऑपरेटिंग कॅशमध्ये कसं परफॉर्म केलं आहे. तुम्हाला कोणी क्रिस्टल क्लिअर सांगत नाही. आता तुमचा शेअर तुम्ही कोणी दुसऱ्याने सांगितल्याने घेतला असेल तर त्याचं सुरुवात काय पुढे भविष्य असेल हे तुम्हाला या डेटावरून तुम्ही ठरवू शकता. एलवाला कॉलम बघा, ई कॉलम राईट, जो रेडमध्ये आहे तो. गुजरात हॉटेल्स 180ला चांगला आहे. लेमन ट्री 110ला चांगला आहे. ब्रिगेड ब्रिगेड हॉटेल 52-54 रुपयाला चांगला शेअर आहे. कर्ज आहे याच्यामध्ये आणि IPO आला होता 77 रुपयाला, आता 56 रुपयाला आहे. पण असं तुम्हाला सांगितलं IPOच्या नंतर शेअर निम्मा पडतोच पडतो. IPO झाल्यानंतर एका वर्षात. नपेरॉल इन्व्हेस्टमेंट मार्केटवरती गेलं की ही कंपनीवरती जाणार, इन्व्हेस्टमेंट सेक्टरमधली आहे. ओके. आणि इन्व्हेस्टमेंट सेक्टरमधल्या सगळ्याच कंपन्यावरती जाणार. त्याच्यापैकी नपेरॉल अजूनही खाली आहे, बाकीचे ऑलरेडी वरती गेलेले आहेत. ओके. पेन गाडगे कल्याण पण वरती गेले. वेन आय मेड दिस स्लाइड दे वर ॲट द बॉटम. विडॉल अजूनही घेण्यासारखं आहे. ओके. लूब ऑईल कंपनी आहे, पब्लिक सेक्टर कंपनी, फक्त 3 कोटी इक्विटी कॅपिटल आहे. 1400वरनं 1900ला जाऊ शकतो. रेवते इक्विपमेंट ही माइन्सला लागणारे इक्विपमेंट बनवते. खूप छोटी इक्विटी आहे याची, 3 कोटीची इक्विटी आहे आणि हा शेअर खूप डायनामिक आहे, प्रचंड हलत असतो. आता 330ला वगैरे असेल, एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण हा शेअर 900 पण होऊ शकतो विदिन 2-3 इयर्स. याला माइन्सचे लोक कॉन्ट्रॅक्ट देतात इक्विपमेंटसाठी. ओके. माइन्स खोदण्यासाठीचे इक्विपमेंट्स. इरिडा IRFCवर आपण बरेचदा बोललेलो आहे. प्रोटियान ही पण एक प्रायव्हेट सेक्टरची कंपनी, KYCसाठी प्रसिद्ध आहे. प्रोटियान ही सुद्धा 10 रुपयाची शेअर आहे, कधीही स्प्लिट होऊ शकतो. पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन. नॅशनल पेरॉक्साईड. ओके. ही पण नॅशनल पेरॉक्साईड बनवणारी कंपनी, हायड्रोजन पेरॉक्साईड, पेपर सेक्टरला लागतं ती. बायर क्रॉप, या दोन्ही कंपन्या साईड बाय साईड आहेत वाशीला. ओके. या पण कंपन्या 10 रुपयाच्या आहेत, कधीही स्प्लिट होऊ शकतात. प्रॉफिटेबिलिटी याची NPLची कमी झाली आहे, प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे. 14 कोटी प्रॉफिट गेल्या वर्षी, 2 कोटी लॉस होता. ओके. आणि ह्याची बायर क्रॉपची पण प्रॉफिटेबिलिटी चांगली वाढली, 100 कोटी वाढली. ऑपरेटिंग कॅश फ्लो पण चांगला आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्या यस. ओके. अबॉट लॅबोरेटरी, फायझर, सनोफी खूप सांगण्यासारखं आहे. किती सांगणार आणि किती तुम्ही घेणार. ओके. त्यामुळे तुम्ही बघा हा. आणि आता हे शेवटाकडे येतो आहे. GIPCL 156 रुपयाला स्टील आहे. ओके. काय प्रॉफिट वाढलेत बघा एका वर्षात. 400 कोटी प्रॉफिट, 211 कोटीचे. आणि कॅश फ्लो पण जबरदस्त. ओके. यावेळेला कमी आला आहे थोडा. गेल्या वर्षी 1100 कोटी होते, यावर्षी 650 कोटी आहे. 10 रुपयाचं शेअर आहे, कधी स्प्लिट होऊ शकतो. एशियन ग्रॅनेटो टाईल बनवणारी कंपनी लो आहे आता. राणा शुगर इग्नोर आहे. शुगर सेक्टर इग्नोर. स्टोवेक परत येतं आहे. गुडियर, बजाज होल्डिंग. ओके. केफिन टेक. तर हे सगळे शेअर जे आहेत ते लो लेवलला आहेत. ओके. सध्याच्या थोडे वरती गेले असतील ऑलरेडी, तर बूम सुरू होईल का नाही माहीत नाही. मधनं ट्रम्प फॅक्टर येतो आहे, त्याच्यामुळे मार्केट एक दिवसात जोरदार पडलं 2-4 दिवसापूर्वी, पण आता हळूहळू वाढतं आहे. ओव्हरऑल मार्केट पडायला रिफ्यूज करते असं दिसतं आहे. ओके. बियॉन्ड द पॉईंट. आता एका दिवशी पडलं धाडकन 500 पॉईंट निफ्टी पडला, पण त्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये चांगला रिकवर पण झाला. शेवटी हे ट्रेडिंग मार्केट आहे सध्या. जोपर्यंत ट्रम्प आहे तोपर्यंत ट्रेडिंग मार्केट आहे. काहीतरी तो बोलून भूचाल माजवतो मार्केटमध्ये आणि स्वतः पैसे कमवतो आहे, नो डाऊट अबाउट इट. तर तुम्हालाही पैसे कमवण्याची अपॉर्च्युनिटी देतो आहे, कारण हे ट्रेंडिंग मार्केट नाही. ट्रेंडिंग मार्केट म्हणजे वरती जाणारं मार्केट. ओके. वीक ऑन वीक, मंथ ऑन मंथ. आणि पडणारं मार्केट म्हणजे बेअर मार्केट, की रोज पडतंच आहे. ते संपलेलं आहे आता मध्ये सापडलं आहे. बुल मार्केट नाही आणि बेअर मार्केट पण नाही, मधल्या फेजमध्ये मार्केट आहे. आणि ट्रम्प हे मार्केट मधल्या फेजमध्येच पुढचे 2 वर्ष ठेवतो की काय, अशी पण भीती आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही मुकद्दर का सिकंदर बना, ट्रेडिंग करा आणि महिन्यात सुद्धा तुम्हाला 20% मिळतं. तुम्ही जर झी बिझनेस किंवा CNBC आवाज किंवा इतर चॅनल बघत असाल, त्याच्यामध्ये पण खूप रेकमेंडेशन येत असतात. तर त्या चॅनलचे तुम्ही फॉलो करायचे की नाही तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. पण चांगले शेअर घ्या, ETF घ्या आणि 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला 10% मिळू शकतात. ओके. पुण्य कमवा, पुढे पाठवा. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कुठले शेअर पडलेले आहेत हे तुम्हाला सांगितलं. बऱ्याचशा आपण व्हिडिओमध्ये खूप गोष्टी कव्हर केल्यात, त्या सगळ्या तुम्हाला डोक्यावरनं जात नाही येत ना, हे मला कॉमेंटमध्ये कळवा. होप तुम्हाला ॲटलिस्ट
ईर्ष्या तरी देईल की काय सांगतायत हे या चॅनलवरती, आपण अजून अभ्यास करूयात. अभ्यास करा. अभ्यास करून नॉलेजच्या मार्गातूनच तुम्ही श्रीमंतीचा मार्ग नक्कीच तुम्हाला मिळेल. मला मिळालं नाही तर तुम्हाला का नाही मिळणार, राईट? मी 44 वर्ष ह्याच्यामध्ये गुंतलेलो आहे. 10 वर्षापूर्वी नोकरी सोडली, 15 वर्ष झाली नोकरी सोडून. 2007ला नोकरी सोडली आणि आय एम डुईंग वेल. आय एम गेटिंग मोर दॅन माय सॅलरी. ओके, बट आय गेट एव्हरी 2 इयर्स 3 इयर्स, नॉट दॅट आय गेट इट एव्हरी इयर. ओके, हा डिफरन्स आहे. त्यामुळे तुम्ही पण तुमचं कॅपिटल बनवा. आत्ता नोकरी सोडू नका, पण कॅपिटल बनवा आणि पुढे राहत राहा आणि चालत राहा. ही सफारी आहे, कधीतरी तुम्हाला यश येणारच. ओके, थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.